तर तुमचा राजकीय वारसदार कोण, अंकिता की तुमचा मुलगा राजवर्धन? ती जनता ठरवेल, मी ठरवून चालत नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, आता तुम्ही ठरवलं की आमच्या घरात भांडण लावून द्यायची. मला इथून सुखरूप जाऊ द्या. आवडीवरती सगळ्यात गप्पा मारायच्या नसतात. म्हणजे हे सगळं चाललंय, पण तुम्ही लढणार आहात का? कारण तुमच्या मुलांचीही चर्चा आहे, म्हणजे अंकिता आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की त्यांचीही एक त्यांच्या नावाची पण चर्चा चालू आहे. तर तुम्ही स्वतः लढणार आहात का या विधानसभेत? आता ही एवढी सगळी चर्चा आपण आता जवळजवळ चावडीवर केली. ही चर्चा कशासाठी चाललेली आहे मला कळत नाही. एक निर्णय झालेला आहे की लढणार, कुठलाही तुम्ही लढणार हे फिक्स आहे. म्हणजे असं आहे की त्याच्यामध्ये शेवटी मी काय म्हणण्यापेक्षा तालुक्यातला मतदार काय म्हणतो एक लक्षात ठेवा तुम्ही. प्रत्येकाला वाटतं उभं राहावं म्हणून, कुणाला वाटत नाही सांगा. इथं बसलेलं आहे कदाचित काय लोक वाटत असेल की आपण उभं राहावं म्हणून. साहजिक आहे. पण ते वाटणं वेगळं आणि फील्डवरती खाली आपल्याला सपोर्ट आहे का नाही. शेवटी निवडणुका ह्या उभा राहण्यापेक्षा निवडणूक ही जिंकण्यासाठी लढवावं लागते. त्यामुळे आता माझं स्वतःचं व्यक्तिशः स्पष्ट मत असं आहे की माझ्या तालुक्यातल्या लोकांचा प्रचंड आग्रह आहे की तुम्ही निवडणूक लढवलीच पाहिजे. हा प्रचंड आग्रह आहे. लोक येऊन बोलतात, मीडियासमोर बोलतात, व्हिडिओज काढून बोलतात सगळे. का तर त्या लोकांना त्रास झाला आहे. काही लोकांना म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करून खूप अडवलं गेलेलं आहे. हे नाकारून नाही चालणार सांगतो. आणि माझ्या व्यक्तीच्या बाबतीत तर माझ्या विरोधामध्ये कधी अँटी इन्कम्बन्सीची लाट नव्हती. असती तर मग माझा पराभव 50,000 मतांनी झाला असता. कधीच नाही. 1500-2000 म्हणजे इट वॉज अ स्मॉल, म्हणजे ठीक आहे आता कुठंतरी आपण कमी पडतो. दॅट वॉज नॉट अँटी इन्कम्बन्सी. आय एम टेलिंग यू. अँटी इन्कम्बन्सी म्हणजे एकदम 2 लाखांनी 3 लाखांनी 50,000नी असे काय नेते पडले ना, असे काय दॅट इज कॉल अँटी इन्कम्बन्सी. पण इथं तसं नाही आहे. आणि म्हणून मी माझ्या मतदारसंघातल्या मतदारांचा मी कायम आदर करतो. त्यामुळं मलाही उद्या माझ्या मतदारांशी चर्चा करावी लागेल. माझ्याबरोबर जी जनता आहे त्याची चर्चा करावी लागेल. सामान्य माणसं आहेत, गरीब माणसं आहेत, त्यांची मला बोलावं लागेल. कारण दे आर माय वोटर्स. आणि त्यांना ग्राही धरून मला त्यांना डावलून चालता येणार नाही. अंकिता पाटलांचा त्यांनी जे काय ज्या पद्धतीने स्टेटमेंट केली सगळी पवार अजितदादांच्या विरोधातले असतील किंवा ज्या खमक्या पद्धतीने त्या उभ्या राहिलेल्या होत्या, त्यांचं भवितव्याचं काय? जर तुम्हाला जर तिकिटाचा विषय जर अशा पद्धतीने सगळं हा खेळ चालू आहे, तुम्हाला जर वेट अँड वॉच करावं लागत असेल तर ते असं म्हटलं जातं की ते अंकिता पाटील या तुमच्या पुढच्या तुमचं सगळं राजकारणाचं ते पुढचं पिढी ती सांभाळेल म्हणून पुढे. असं नाही. असं आहे की नवीन जनरेशन आता पॉलिटिक्समध्ये आलेली आहे आणि साहजिकच आहे आमच्या राजकारणाच्या थिंकिंग प्रोसेसमध्ये आणि त्यांच्या थिंकिंग प्रोसेसमध्ये खूप बदल आहे. त्यामुळं जनरली चर्चा अशी झाली होती की पार्लमेंटसाठी म्हणजे आमच्या पक्षाकडून विचारणा झाली होती, एकतर मी किंवा अंकिता अशी चर्चा झाली होती. आणि त्यानंतर मग भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ताकद लावायला सुरुवात केली होती. निर्मला सीतारामन मॅडम देशाच्या फायनान्स मिनिस्टर ह्या 3 दिवस मतदारसंघात होत्या. त्या आमच्या पण घरी मुक्कामला होत्या. त्याच्यानंतर प्रल्हाद सिंग पटेल असतील किंवा केंद्रातले बरेचसे मंत्री असतील, बरेचसे नेते मंडळी असतील, हा संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा हा सगळा व्यूहरचना झाली होती. आणि कदाचित एक नवीन चेहरा म्हणून अंकिताचं एक नाव पुढं आलं होतं त्यावेळेस सांगतो. पण नंतर सगळीच इक्वेशन बदलली. राजकारण आत्ता काय आहे आणि उद्या सकाळी काय असेल हे तुम्ही सुद्धा अंदाज करू शकत नाही आणि आम्ही अंदाज करू शकत नाही. आता झाली, समीकरणं बदलली आता. पण ठीक आहे, आता बघू पुढं काय होतंय. नवीन इक्वेशन अजून एक तयार होत आहे की पवार काय करतात की पवार आता राजकारणातले जे जुने खोड आहेत त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलांना वगैरे त्यांना जास्त करून त्यांना स्टेजवर घेणं, त्यांच्याशी चर्चा करणं, अशा गोष्टी वगैरे करतात. तर जर तुम्ही म्हणतात की तुमच्याशी अजून काही बोलणं आलेलं नाही, पवारांचं असेल किंवा कोणाचा फोन वगैरे येतात असं तुम्ही बोललात, तसं काही अंकिता पाटलांच्या विषयी ते काही तशा पद्धतीचे काही पवारांकडनं विचारणा झाली किंवा काय? अंकिताचे झालं किंवा माझा मुलगा राजवर्धन असेल, यांचे व्यक्तिगत संबंध पार पवारशी पण आहेत, जय पवारशी पण आहेत, सुप्रिया सुळेंशी पण आहेत. आणि सुप्रिया सुळेंच्या
ते मुलगा ते 2 मुलं आहेत त्यांच्याशी पण आहेत, कारण हे सगळे यंग जनरेशन आहे आणि ते व्यक्तिगत पातळीवरती मी उल्लेख केल्याप्रमाणे ह्यांचे त्यांचे संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत, भेटणं उठणं सगळं त्यांचं असतं. कधी कार्यक्रमात भेट होती, काय होती. आता परवा माझा वाढदिवस झाला, आता सुप्रियाताईंनी फोन करून अभिनंदन केलं. दादांचा फोन आला होता? हां, दादांचा फोन आला होता? नाही, दादांची यात्रा चालू असल्यामुळे आला नव्हता फोन. सांगतो. हाच तर फरक आहे ना, हाच तर. ते ठीक आहे. आता कुणी फोन करावा नाही करावा जायचा त्याचा प्रश्न आहे शेवटी, पण जी गोष्ट आहे ती सांगितली पाहिजे आपल्याला ते. आणि मला असं वाटतं की नवीन जनरेशन शेवटी कोण कोणाचा वारस आहे म्हणून पब्लिक ॲक्सेप्ट करत नाही. पब्लिकमधनं पण तो उठाव व्हायला पाहिजे. आणि मी तर असं कोणालाच म्हणत नाही की ही माझी मुलगी हा माझा मुलगा आहे म्हणून हा तुम्ही राजकारणामध्ये स्वीकारा. पब्लिक हॅज टू डिसाईड वेदर दे हॅव द पोटेन्शियल ऑर नॉट. त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे का नाही. आणि मला असं वाटतं की अंकिता आता ह्या यंग जनरेशनमध्ये ती तिच्या पद्धतीनं खूप पद्धतीनं काम करते आहे. आणि अशी जी काय आता नवीन जनरेशन जी पुढे येते, मुळात तर यंग जनरेशन आता पॉलिटिक्समध्ये यायलाच तयार होईना अशी परिस्थिती आहे, हे आपणही मान्य कराल. आणि मग चांगली माणसं राजकारणामध्ये जर नाही आली तर मग आपण बाकीच्या रिझल्टची काय अपेक्षा करणार आहे. ठीक आहे, कुणी कुणाला उमेदवारी द्यावी हा जय त्याचा पक्षाचा प्रश्न आहे, कुणी उभं राहावं न राहावं जय त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि मी तर काही कुणावर फोर्स करत नाही. उद्या त्यांना राजकारण समाजकारण करायचं असेल तर त्यांनी ह्या सगळ्या तयारी ठेवून ह्याच्यामध्ये यावं, जे त्याचा इच्छेचा प्रश्न आहे.